अशा प्रकारे जर कोबीची भाजी बनवली, ज्यांना कोबी आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीने खातील। तर कोबी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये 2 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलं। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता घालायचा आहे, हिरवी मिरची, लसूणचं जाडसर वाटण घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायची आहे, छान स्लो गॅसवरती परतून घ्यायचं आहे। त्यानंतर 5-6 तास भिजवलेली चणा डाळ घालायची आहे। ही डाळ ही स्लो किंवा मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिट परतून घ्यायची आहे, जेणेकरून डाळ लवकर शिजली जाते। त्यानंतर चिरून घेतलेला कोबी घालायचा आहे। आता कोबीवरच चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर इथे 1 चम्मच मीठ मी घातलेलं आहे आणि छान कोबी मिक्स करून घ्यायचा आहे। सर्व मसाला चांगला कोबीमध्ये मिक्स झाला पाहिजे आणि कोबी 3 ते 4 मिनिट स्लो किंवा मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। यानंतर घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातला तरी अशी ही कोबीची भाजी खूप छान लागते। तर इथे मी 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। सर्व कोबी परत एकदा मिक्स करून घेते। मस्त आपला कोबी शिजलेला आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया। तयार आहे मस्त आपली कोबीची भाजी।